पण हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। उपचार पूर्ण झाल्यानं डॉक्टरांनी तसा अहवाल दिला। त्यानंतर आता जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। विनोद, खरं तर वाल्मिक कराडच्या आजारपणावरून देखील विरोधकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे। काय सद्यस्थिती आता? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराडला ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतर वाल्मिक कराडची तब्येत अचानक बिघडल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर मध्यरात्री जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं। 2 दिवस उपचार सुरू होते, मात्र आता जो अहवाल आलेला आहे तो अहवाल या ठिकाणी आलेला आहे आणि उपचार जो आहे तो पूर्ण झालेला आहे असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर डॉक्टरांनी सुट्टी दिली आहे आणि वाल्मिक कराडची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। विनोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। बीड प्रकरणानंतर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी। या योजनेत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। त्यातच आता तब्बल 30 लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे 3000 कोटी रुपये लुटल्याचं वृत्त समोर आलंय। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्यावरून कसा वाद पेटलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात 30 लाख बोगस लाडक्या, सरकारच्या तिजोरीवर लाडकीचा डल्ला, सरकारवर गुन्हे दाखल करा विरोधकांची मागणी। महायुतीची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता एक नवीन वाद समोर आलाय। राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलाय। काय आहे हा दावा पाहूयात। 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता। राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखालील आहेत। शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना लाभ। 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ। 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन। 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ। राज्यात 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट सरकारवरच FIR दाखल करण्याची मागणी केली। आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे। सरकारने याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच FIR झाला पाहिजे ही मागणी आमची आहे। एकीकडे राज्याच्या तिजोरीत 1,10,000 कोटींची तूट आहे। त्यामुळे सरकारनं योजनांच्या मूल्यांकनाचा निर्णय घेतलाय। त्यातच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आले, तर 7व्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय। सरकारनं लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केली। एवढंच नाही तर श्रीमंत लाडकींनी पैसे परत करण्याचं आवाहन देखील सरकारनं केलंय। मात्र आता तब्बल 30 लाख लाडक्यांनी 3,000 कोटी लुटल्याचं समोर आल्यानं सरकार या लाडक्यांकडून पैसे वसूल करणार का याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक अकाउंट चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळलाय। जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात आता जमा झाले। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय, तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळाली। आणि या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय भाष्य केले ते आपण पाहूया। लाडक्या बहिणी, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। लाडकी बहीण योजनेनंतर आता पुढची बातमी आहे छावा सिनेमाबाबत। खासदार उदयनराजे भोसले यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून चित्रपटातील आक्षेपार्ह सीन हटवण्याची सूचना केली। त्यावेळी सीन हटू अशी ग्वाही देखील दिग्दर्शक उतेकर यांनी खासदार उदयनराजेंना दिलेली। काही संघटनांनी देखील या सिनेमातील सीनवर आक्षेप घेतले। तर काय कसं आहे, एखादा सीन असतं, लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात, जे दाखले असतील ते ह्याच्या अनुषंगाने हे आपल्याला वाटतंय हे नको ते नको, एखादा 2 सीन तेवढं असेल तेवढं डिलीट केलं
की मग पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा प्रदर्शित व्हावा, जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना हे. पुढची बातमी आता राऊतांनी शिंदेंवर केलेल्या टीकेची. भाजपच्या नेत्यांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंना उत्तर देण्याची गरज नाही. एक दिवस एकनाथ शिंदेंनाही जमालगोटा मिळणार याची टीका खासदार राऊत यांनी केली. अमित शहा हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुटत आहेत, म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना. बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत. एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे. त्या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात. जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि 72 तास संडासात बसवू. ची बातमी आता मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्याकडे आणला होता, असा मोठा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा. आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी त्यावेळी बनलो असेल, मग आता कोणाची बदनामी करायची, तर उदय सामंतची बदनामी करायची. त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन गेला होता, कोण त्यांच्याशी बोललं होतं, ही माझ्याकडे जेवढी इतंभूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही. परंतु मी परवा देखील सांगितलं, मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो, निर्बंध पाळतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो. पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा अस्त झाला आहे त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये. या राजकीय बातमीनंतर वळूया पुढच्या रिपोर्टकडे. छावा सिनेमाच्या वादात आता राज्य सरकारनं देखील उडी घेतली. छावा चित्रपट हा तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. छावाच्या वादात सरकारची उडी. तज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शन नाही. आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याची भूमिका. अभिनेता विकी कौशल आणि पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि वाद सुरू झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नाचताना दाखवण्यात आलंय. लेझिम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत शिवप्रेमींनी सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? यानंतर आता सरकारनंही वादात उडी घेऊन छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका जाहीर केली आहे. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारं आहे. तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा. खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा. पण छावाच नव्हे तर यापूर्वीही अनेक ऐतिहासिक सिनेमातील दृश्यांवरून वाद पेटले होते. पाहुयात कुठले चित्रपट होते ते. द लिजंड ऑफ भगत सिंग 2002 काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. जोधा अकबर 2008 राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंडमध्ये बंदी आणण्यात आली होती. बाजीराव मस्तानी 2015 बाजीराव आणि मस्तानी या दोघांच्या वंशजांनी चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. मोहेंजोदारो 2016 हडप्पा संस्कृतीशी संबंधित इतिहास आणि तथ्यांशी विसंगती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. पद्मावत 2018 करणी सेनेनं आक्षेप नोंदवला होता. प्रचंड विरोधानंतर पद्मावतीवरून चित्रपटाचं नाव बदलावं लागलं. तान्हाजी द अनसंग वॉरियर 2020 ट्रेलर आणि दृश्यांवर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला होता. एकूणच सिनेमा बनवताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेण्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली गेल्याचा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटही याला अपवाद ठरलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. छावा सिनेमावरचा या वादाचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला. वळूया पुढच्या बातमीकडे. सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे. कारण सैफच्या घरातून तब्बल 200 बोटांचे ठसे मिळालेत.
मात्र पोलिसांच्या अटकेत असलेला जो आरोपी आहे शहजाद, त्याचे ठसे मॅच होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सैफ हल्ल्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागल्याची शक्यता आहे. सैफच्या घरातल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी हा शहजाद नाही असा दावा त्याच्या वडिलांनी केलाय. सैफ अली खानच्या घरात 200 बोटांचे ठसे आढळून आलेले आहेत. अटकेत असलेला आरोपी शहजादच्या बोटांचे ठसे जुळत नाहीयेत. सीसीटीव्हीत कैद झालेला हल्लेखोर शहजाद नसल्याचा वडिलांचा दावा आहे. सैफला इब्राहिमनं नव्हे तर अफसर झैदीनं रुग्णालयात नेलं. दुसरीकडे वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत. हल्लेखोरच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावरील रक्ताच्या डागांशी जुळवणी केली जाणार आहे. आरोपी शरीफुलकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले होते. सैफवर हल्ला करताना रक्त उडाल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.